गोलंदाजी ट्रॅक वरती सोनगाववाल्यांचा जाव आहे म्हणजे बाचा आहे प्रतीक राऊत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जर विकेट हॅट्रिक घेतली तर. हा आणि दशरथ राऊत सर यांच्याकडनं 1111 रुपये. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक राऊत. हे वी गो. पहिला बॉल हवेत आणि तिथे इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या बॉल वरती प्रतीकच्या विरोधामध्ये षटकार आलाय. ओहो इथे गॅप शॉट सिलेक्शन बॅकफुटला जात पंच केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील दरोडाचा वार. बॉल सीमा पार. या बॉल वरती धावा 4. चौकार. नाही धावा बनवाव्याच लागतील कारण दुसऱ्या बाजूला मगाशी प्रतीक शून्यावरती बाद झालाय पण या मॅचला सांगता येत नाही कारण विचार केला या खेळाडूचा कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची त्याचबरोबर दर्शनजी सुरेश सर अर्थात मेडिकल वाले ते देखील उपस्थित होतात. वेलकम सर. हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. 2 बॉल मध्ये 10 झाल्यात. हो 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 यावेळेस वेग 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 त्या वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज प्रतीक राऊत समिनी कमबॅक. अजून एक बॉल जर डॉट आला तर कमबॅक म्हणता येईल यात मात्र शंका नाहीये. गती भरपूर आहे. वेग भरपूर आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षण खराब. एक आणि ओहो इथे आता विकेट. गणेश पादीरला शून्यावरती परतावं लागेल. विकेट आली आहे महत्वाच्या मोमेंटला. ही महत्वाची विकेट आली आहे म्हणजे आता इथे कमबॅक म्हणता येईल अभय सर कारण विकेट एक सांघिक सफलता जरी आली तरी विकेट पडल्यानंतर प्रभाव भरपूर पडतो. बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आला. दुसऱ्या बाजूला चांगल्या लय मध्ये याच्या अगोदरच्या मॅचला बॅटिंग केली होती गणेश पादीरनं देखील पण आता मात्र परतावं लागतंय शून्यावरती. त्याचबरोबर आमचे आकाश सर दसे विभाग क्रिकेट असोसिएशन ते अध्यक्ष ते देखील उपस्थित होतात. वेलकम. तुमचं शहरचं हार्दिक स्वागत आहे. ओहो यावेळेस वेग भरपूर आहे मात्र दिशा थोडी भरकटत असताना पाहायला मिळेल. प्रतीक राऊत 12 धावा फलकावरती आहेत. 1 ते 2 बॉल डॉट आला तर मात्र कमबॅक होईल या षटकामध्ये आणि कमबॅकची गरज आहे. इथे आता विचार केला तर चुकीच्या एंडला थ्रो गेला असं म्हणायला हरकत नाही. इथे सुनील दरोडाची विकेट फार महत्वाची आहे. दरम्यान आली एक सिंगल 13 धावा म्हणजे अभय सर जिथे 2 बॉल मध्ये 10 होत्या पुढच्या 3 बॉल वरती कमबॅक भरपूर चांगला राहिला प्रतीकचा पण आता इथे मोठा फटका आला तर मात्र महागडा ठरेल. हो यावेळेस देखील चांगला बॉल होता मात्र पंचांनी व्हाईट बॉल दिलाय कारण लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. 14 धावा फलकावरती तर विचार केला आपण तर सुनीलची पॉवरफुल साइड लेग साइड आणि तिथेच वारंवार गोलंदाज मारा करत असताना तर मग कुठेतरी मोठा फटका इथे नक्कीच बसू शकतो. हो यावेळेस देखील फटका चांगला आहे. तिथे वनस सेपेस फॅन महेश आणि आता इथे विकेट आली आहे का पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंच सॉफ्ट सिग्नल. पंच सॉफ्ट सिग्नल.
ओके पाहायचा. नॉट आउट. कारण फेकी थोडीशी लेझी गेली, स्लो गेली आणि दरम्यान लगेच 2 धावा कंप्लीट, म्हणजे 16 धावा एकूण या पहिल्या षटकामध्ये आला. बापा करावं चालू. चला स्पीडअप करा. विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती, विशाल राऊत गोलंदाजी मार्ग वरती, स्ट्रायकर एंड वरती प्रकाश. प्रकाशचा हा बॉल, कॉटन बॉलची संधी, डाऊन द बॉल. विशाल चुकी होणार नाहीये, जबरदस्त जेल होईल. फलंदाज प्रकाश आता फेल. लागतोय धक्का दुसरा. काल राकेशनं मॅच आणली सोडली. बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील बॅक टू बॉलर. फटका चांगला होता, मात्र बॅक टू बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा फलकावरती पहिल्या बॉलवरती आली विकेट. त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. आमच्या रोहित दादांची मेहनत या स्पर्धेसाठी. सोनगाव पडलेला, इथे बिगिट करायचा प्रयत्न आणि इथे कॅच. विकेट आली आहे. नदी किनारी पोहता आलं म्हणजे समुद्राची तुलना करायची नसते, हेच सांगत असताना विशाल राऊतला आपण पाहिला. जरी तुम्ही प्रत्येकवरती आक्रमण केला, माझ्यात ते ताकद आहे की मी कमबॅक करू शकतो आणि सध्याच्या घडीला तेच कमबॅक. साई स्पोर्ट्स कदमपाडा, स्वर्गीय लक्ष्मण स्मृती धसाई, जय बजरंग महाज आणि काट्याची वाडी आणि एक विजय संघ याच्यात आपण लॉस करणार आहोत या इनिंग नंतर. सर्व संघाचे कॅप्टन आमच्या मुख्य मंचाकडे येणं गरजेचे राहील. 2चा टाइम होता, आता 2:30 वाजलेत. सबस्क्रायबर्स आकडा वाढतच चाललाय, 12,416 झालेत. इथे फेकी लेझी आली आहे, विकेट देखील आली असती, मात्र येणारी ही सिंगल. 17 धावा फलकावरती, 2 अजून बाकी आहेत. आणि आता सुनील दरवडा. माल प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहे ना, तोच सुनील दरवडा आता स्ट्रायकर एंड वरती आहे. तयार गोलंदाज, तयार बॅटर सुनील. फुलटॉस, आता संधी आहे. संतोष, हो वाटक 1 to go. शेवटचा बॉल, धावा खर्च केल्यात एकच आणि महत्वाच्या 3 विकेट्स विशालच्या नावावरती आहेत. स्टील 1 2 को. हवेत बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आणि एक टप्पा बॉल सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केलाय कैलासनं. येणारा चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची टोटल 21 धावा फलकावरती.
सार्थक. सार्थकचा हा बॉल आपटलाय. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आली आहे. सिंगल. 22 धावा धावफलकावरती सार्थक. इथून पुढे चांगली गोलंदाजी सार्थकला करावी लागेल. चांगले बॅटिंग कैलासला देखील करावी लागेल. एका बॉलमध्ये त्याने चौकार तर मारला, पण जय हनुमान वेळू संघाच्या विरोधामध्ये कोण? आनंदपूर की खापरी? खापरी की आनंदपूर? ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत विशालची राहिली आहे. प्रत्येकवरती फटके पडल्यानंतर कमबॅक केला. वेग. त्या वेगावरती स्वार होत असताना पण लाईन लेंथ खराब आहे आणि लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 23 धावा धावफलकावरती. या अतिरिक्त धावा आपण जर विचार केला तर रोखाव्या लागतील, कारण गोलंदाजी अटॅक चांगला आहे, भरपूर चांगला आहे आनंदपूर संघाचा. हवेत परफेक्ट स्लॉट मध्ये घेतला. पार्किंग प्लॉट मध्ये डिलिव्हर केला बॉलला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सद्भावना पदयात्रा पालखी सोहळा दसई यांच्याकडून दसई ब्लास्टर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात मॅचच्या अगोदरच. ओहो, यावेळेस अपील आणि डॉट बॉल. कमबॅक केला म्हणजे दिलेला कानमंत्र विशालनं, आणि त्या कानमंत्राचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. हवेत बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4. तेहतीस धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. कमबॅक करावं लागेल. 4 बॉल मध्येच 12 आल्यात. कमबॅक करावं लागेल सार्थकला. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एकच धाव. इथे सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेट. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होईल. 2+ विकेट. पस्तीस धावा धावफलकावरती जोडला गेल्यात. 2+ विकेट आली. तिथे आणि हो हो हो, साताला स्पर्श झाला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. म्हणजे तब्बल विचार केला 18 धावा या षटकामध्ये म्हणजे भरपूर महागडा ठरलाय हा गोलंदाज. 40 धावेंचं लक्ष्य कुठेतरी या 18 धावा पराभूताकडे घेऊन जातील का, ते पाहणं देखील तितकंच गरजेचं. कैलासनं बॅटिंग चांगली केली. 5 बॉलमध्ये 16 धावा त्यानं बनवल्या. विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 40 धावेंची गरज. लॉस आपण करू टॉप 5च्या. सर किती संघांना बाय? जे संघ येतील त्यांची मॅच होईल.
आणि जो संघ ज्या 3 चिठ्ठ्या राहतील त्या 3 संघांना बाय दिली जाईल. कॅमेरामॅन फोकस आहे आमच्या कॅमेरामॅन ना. पहिले 2च चिठ्ठ्या काढा सर आणि 2 चिठ्ठ्यांमध्ये ज्या नावं येतील त्यांची मॅच होईल. दसई आणि बाईच्या 3 चिठ्ठ्या काढायच्यात का पहिले. काट्याची वाडी आणि विजयी संघ म्हणजे मॅच कोणाची होईल. जय बजरंग महाज आकाश माडसे आणि दुसऱ्या बाजूला दर्शन कदम अर्थात ओम साई कदम पाडा. तुमचं बॅटर कुठे खापरीचं. आणि महाज दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. मॅच आहे याच्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खापरी गावाचा हा सितारा प्रतीक राऊत कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सोडणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती. कल्पेश भोईर यांच्याकडनं 1111 रुपये लगातार 3 षटकार आले तर म्हणजे मामा आणि भाच्यासाठी लावलेला हा प्राइज. गोलंदाज तयार सुनील दरोडा. पहिला बॉल आणि इट्स आउट ऑफ द पार्क. प्रतीक राऊतच्या बॅट मध्ये आला हा षटकार. मी मगाशी सांगितलं होतं प्रतीक याच्या अगोदरच्या मॅचला 0 बाद झालाय म्हणजे दुसऱ्या मॅचला तो धुमाकूळ घालणार यात शंका नाहीये. तर अभ्यासात तेवढा आहे आपला. चला मॅच बॉलरला राहू द्या. मॅच बॉलरला पहिल्या बॉलवरती सुनीलच्या विरोधात आक्रमण चढवला म्हणजे जितक्या प्रतीकला आल्या तितक्या तर वसूल झाल्याच पाहिजेत. अजून एक दुसरा वॉटर शॉट लगातारचा दुसरा. प्रतीक नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. मी आता सांगितलं सर हा टिकला की 100 पण कमी पडतात. कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे म्हणजे गोलंदाजी असो फलंदाजी असो म्हणजे क्लास आहे हा खेळाडू. ताकद भरपूर आहे. हो 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 गतीमध्ये परिवर्तन केलाय. प्रतीकला 16 आला तर 16 तरी वसूल व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आमचे ओनर आहेत दशरथजी राऊत सर ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. हवेत मॅच गोल्डन विकेट होईल का. हो हो दुसऱ्या अटेम्प्टला झाली आणि ते कमबॅक झाला.
गतीमध्ये परिवर्तन केलाय, पण आता परतावं लागेल. कदमपाडा टीम चला पट्टीच्या मागे, पट्टीच्या मागे. हा बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार. आता महेश वरती जबाबदारी आहे. ओ हो हो, इथे देखील गतीमध्ये परिवर्तन. कमबॅक सुनील दरवडाने केलाय. 2 बॉल मध्ये 2 षटकार आल्यानंतर त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. विकेट ऑन अ हॅट्रिक सुनील दरवडा. गणेश मागच्या मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती मोठा फटक्याची गरज आहे. 40 धाब्यांचं लक्ष्य, 40 धाब्यांचा पाठलाग तिथे करायचा. हो फटका इथे चांगला आणि तिथे बॉल सीमारेषेच्या बाहेर, म्हणजे अक्षरशः स्टंपच्या देखील मागे गेला होता आणि फक्त दिशा दिली बॉलला. आता ज्या 16 आल्या होत्या ना, त्या 16 इथे देखील बनल्यात. म्हणजे कंपॅरिझनचा विचार केला तर 16 आनंदपूर संघाने बनवल्या होत्या, 16 खापरी मयूर 11 खापरी संघाने देखील केल्यात. इथून पुढे आता 12 बॉल आणि 24 धाब्यांचा लक्ष्य आहे. फक्त इथे काय तर आनंदपूर संघाच्या 2 विकेट होत्या आणि इथे आनंदपूर संघाची 1 विकेट होती आणि खापरी संघाच्या 2 विकेट्स आहेत. पण याचा जास्त काय प्रभाव पडणार नाही, कारण आता 12 बॉल आणि 24चं समीकरण, म्हणजे जर इक्वेशन पाहिलं आपण, समीकरण पाहिलं तर इथून पुढे 12च्या सरासरीने खेळायचं आहे. मोहन आला आणि दुसऱ्या बाजूला हेही विसरून चालणार नाही की विशाल राऊत नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. मयूर 11 खापरी संघ इथून पुढे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. मोहन स्ट्रायकर एंड वरती विशाल, क्लासिकल प्लेयर. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तिथे थोडीशी फंबल होत असताना पाहायला मिळेल. सिंगल आले आणि 11 बॉल आणि 23चं समीकरण. सिंगल डबल चालणार नाही, मोठे फटके खेचावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. हो 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 हो, अपील. मुख्य पंचांकडे अपील करावे लागेल. स्क्वेअर लेग पंचांना तो अधिकारच नाहीये. दहा बॉल 23. प्रत्येक येणारा डॉट बॉल दबाव वाढवेल, प्रत्येक येणारा डॉट बॉल देखील प्रेशर क्रिएट करेल. हवेत मारायचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि झेल झालाय. बॅकफुटला जात असताना पूर्णपणे टीम खापरी संघ प्रत्येकची विकेट आल्यानंतर पूर्णपणे डाव ढासळलाय, पूर्णपणे डाव. आता मात्र जर विचार आपण केला तर आनंदपूर संघाच्या बाजूमध्ये लागत असताना पाहायला मिळेल. यावेळेस चांगला बॉल उडवलाय, तिथं बॉलनं दिशा बदलली, पण मात्र क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल. आणि येणार आहे 2 धावा. 8 बॉल 21.
या बॉलवरती एक मोठा फटका खेळावा लागेल सार्थकला. याही खेळाडूकडे क्षमता आहे, याही खेळाडूकडे ताकद आहे. आता ताकदीचा पुरेपूर फायदा करावा लागेल. हवेत बॉल, तिथे क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल. जगन आता मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे प्रत्येकची विकेट गेल्यानंतर डाव तर पूर्णपणेच घासरलाय. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. डॉट बॉल आला, एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता विकेट आली आहे. म्हणजे 6 बॉल आणि आता 20 समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रकाशला आपण पाहतोय. आता विशाल वरती पूर्णपणे जबाबदारी आहे. त्या जबाबदारी आता मात्र तून पुढे आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर इलाज बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटनं एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. इथून जर खापरी संघ जिंकत असेल तर दशरथ राऊत सर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज खापरी संघाला आला. स्वतः ओनर आहेत. अपेक्षा आहेत, आता अपेक्षांवरती खरं उतरावं लागेल. आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. चार बॉल आता 17 धाब्यांची गरज. न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. 4 मध्ये 17. मॅच संपली नाहीये. इथे फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. 3 बॉल 16 म्हणजे 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. आता ताकदीचा वापर इथे आता करावा लागेल राहुलला.
इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आणि इथे आता पंचांनी नो बॉल घोषित तर केलाय. आणि डायरेक्ट हिट. म्हणजे या बॉलवरती धावा 2 येतील. एक नो प्लस सिंगल. महेशला आता परतावा लागेल. 3 बॉल आता 13ची गरज. 3 बॉल 13. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी आहे. म्हणजे मोठा फटका मारून कॅच जरी गेली तरी मात्र इथं विकेट नाहीये. स्टंप झाला तरी त्रिफॉला चित झाला तरी विकेट नाहीये. इथे हवेत बॉल. आता 2 बॉल मध्ये 12. मॅच अजून देखील संपली नाही अभय सर. 2 षटकार आले तर मॅच इथे जिंकू शकेल. नाही लागला असता तर बॉल सोनगाव मध्येच गेला असता. दुसरा चेंडू डॉट आणि इथे विजय होताना पाहायला मिळेल. आनंदपूर संघ सुनील. चला लगेच तिसरी मॅच. तुम्ही दमच खाऊ नका. टॉस कसा होईल सर. आनंदपूर तिकडे आहे. कैलास. ओके सुनील बॅटिंग करत असताना 6 बॉल 13 आणि गोलंदाज